महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवराज्याभिषेकाचे चित्र श्रीरामपुरात घडतोय नवा विक्रम। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याचं काम सुरू असताना एका अनोख्या उपक्रमाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। कारण इथे तब्बल 350 फूट लांबीचे शिवराज्याभिषेकाचे भव्य तैलचित्र साकारले जात असून या भव्य कलाकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीरामपुरात साकारले जाणारे हे तैलचित्र महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवराज्याभिषेकाचे चित्र मानले जात असून या उपक्रमात शहरातील 18 पगड समाजाचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असून कलाकृतीच्या निर्मितीसाठी केवळ चित्रकारच नव्हे तर विविध समाजातील नागरिकही पुढे आलेत। हे चित्र केवळ एक कलाकृती न राहता लोकांच्या भावनेचं आणि श्रद्धेचं प्रतीक ठरत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे निर्माण होत असलेल्या भव्य कलाकृती संदर्भात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी चित्रकार रवी भागवत यांच्याशी संवाद साधलाय। कला आणि संस्कृतीच्या या महाराष्ट्रामध्ये अनेक कलांसंदर्भात आपण ऐकले असाल, मात्र आता अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात एक नवीन इतिहास घडतोय। आता आपण बघू शकतो की या ठिकाणी जे आहे श्रीरामपूर नगरपालिकेच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या उभारण्यात आलेल्या या शिवस्मारकाचे सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी जे आहेत जे चित्रकार भरतकुमार उदावंत आणि त्यांचे जे शिष्य आहेत रवी भागवत यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे शहरामध्ये जे आहेत मोठी भव्य अशी जी आहे 350 फुटांची शिवराज्याभिषेकाची जी प्रतिमा जी आहे ती साकारण्यात आहे, तैलचित्र साकारण्यात आहे। या तैलचित्राचं वैशिष्ट्य हे आहे की या तैलचित्रामध्ये ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची स्थापना आणि स्वराज्य ज्या 12 बलुतेदार समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली, स्वराज्य चालवलं, त्याचप्रमाणे या ठिकाणी हे जे तैलचित्र जे आहे ते निर्माण करण्यासाठी विविध समाजाचे, विविध घटकातील, विविध वयोगटातील जे आहेत लोकांचे हात या तैलचित्राला लागत आहेत। नेमकी कशा पद्धतीने हे तैलचित्र आहे, कशा पद्धतीने हे जे तैलचित्र जे आहे ते बनवण्यात आले, किती दिवसांपासून याचं जे काम सुरू आहे, आता या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत चित्रकार रवी भागवताची। किती दिवसांपासून ह्या तैलचित्राचं काम सुरू आहे, किती दिवसात पूर्ण होणार आहे आणि कशी संकल्पना आहे? नमस्कार, मी चित्रकार रवी भागवत। श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीने एक मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा येथील मंडईजवळ उभारण्यात आला आहे। त्याच्या सुशोभीकरणासाठी नवनवीन संकल्पना पुढे आल्या। नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील असतील किंवा मुख्याधिकारी घोलपसाहेब असतील, तर यांनी एक संकल्पना मांडली की या ठिकाणी एक मोठे भव्य असे तैलचित्र व्हावे, ज्याचे नाव श्रीरामपुरात नव्हे, अहिल्यानगर नव्हे तर महाराष्ट्रभरात नावाजले जावे। तर या संकल्पनेची जबाबदारी आमच्यावर देण्यात आली आणि त्याच्यातून एक संकल्पना पुढे आली, ती म्हणजे भव्य दिव्य असा शिवराज्याभिषेक चित्र। या शिवराज्याभिषेक चित्राची जी साईज आहे ती साधारण 35 बाय 10 फूट अर्थात 350 स्क्वेअर फूट आहे आणि या तैलचित्रामध्ये साधारण 100हून अधिक मावळे आहेत। शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, जिजामाता आहेत। या सगळ्यांच्या उपस्थितीत म्हणजे या सर्वांच्या उपस्थितीत ह्या चित्राची निर्मिती होत आहे। साधारण 30 ऑगस्टपासून चित्र निर्मितीत प्रारंभ झाला। आज एक 8 दिवस झाले, आणखी 8 दिवस हे काम चालण्याची शक्यता आहे। एकंदरीत आपण बघितलं की हे शिवराज्याभिषेकाचं जे तैलचित्र जे आहे ते श्रीरामपुरात नव्हे तर राज्यामध्ये सर्वात मोठं चित्र आहे आणि या चित्राचं वैशिष्ट्य जे आहे की याच्यात नागरिकांचा जो सहभाग जाणवतो आहे, नागरिकांचे जे आता या तैलचित्राला मदत कशा पद्धतीने आहे? मुळातच तुम्ही म्हणले ते बरोबर आहे की हे सर्वात मोठं चित्र आहे। तुम्ही महाराष्ट्राचं म्हणता, पण माझी खात्री आहे भारतभरात सुद्धा तैलचित्र या प्रकारात शिवराज्याभिषेकाचं 350 स्क्वेअर फुटांचं कुठलं चित्र नाही। या चित्राची नोंद कदाचित गिनीज बुक आणि लिम्का बुकमध्ये पण होण्याची शक्यता आहे। त्यासाठी आपल्या श्रीरामपुरातील शिवप्रेमी प्रयत्न पण करीत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन जी शिवराज्याची स्थापना केली, जे शिवराज्य चालवलं, त्याचप्रमाणे या चित्राच्या निर्मितीतही श्रीरामपुरातील 18 पगड जातीच्या अनेक हौशी कलाकारांनी आपला हातभार लावला आहे। अनेक चित्रकारांनी येऊन याच्यात रंगभरण केले। अनेक म्हणजे तळागाळाच्या लहान बालकांपासून वयोवृद्ध सगळ्या क्षेत्रातील अनेकांनी येऊन इथे हातभार लावला। आपली आपुलकी, आपली अटॅचमेंट या चित्राप्रती जोपासली आणि हे चित्र
फक्त शिवाजी महाराजांचं नाही, हे चित्र केवळ पालिकेचं नाही, हे चित्र केवळ माझे गुरु चित्रकार भरतकुमार उदावंत आणि रवी भागवत यांचं नाही, तर हे पूर्ण श्रीरामपूरकरांचं चित्र आहे, अशी भावना या चित्रनिर्मिती दरम्यान सगळ्या श्रीरामपूरकरांची झाली आहे. एकंदरीत आपण बघितले की आत्तापर्यंत हे महाराष्ट्रातील नव्हे, श्रीरामपूरात नव्हे, तर भारतामधील सर्वात मोठं जे चित्र आहे, जे तैलचित्रांमध्ये याची नोंद करण्यासाठी या प्रयत्न करत आहेत. मात्र या चित्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी च्या स्वप्नातील जे स्वराज्य आहे, ज्या 18 पगड समाजाला सोबत घेऊन ज्या स्वराज्याची निर्मिती केली, त्याचाच एक प्रत्यय या चित्रातून आज समोर येत आहे. जय सावंत, लोकशिवाय न्यूज करता श्रीरामपूर, अहिल्यानगर. अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून 30 ऑगस्ट 2025 रोजी चित्रकार भरतकुमार उदावंत यांनी त्यांचे शिष्य रवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही अद्वितीय कलाकृतीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असून श्रीरामपुरात निर्माण होत असलेले हे चित्र केवळ एक कला नसून छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या गौरवशाली क्षणाचं स्मरण आहे. यात नागरिकांचा सहभाग असल्यामुळे हे कार्य अधिक ऐतिहासिक ठरत आहे.